जवाब तुमको देना होगा, जवाब तुमको देना होगा, देवेंद्र फडणवीस जवाब दो. तर दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? बहिणीद्वारे बलात्कार होत असणाऱ्या या ठिकाणी राज्यसभेसाठी दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? राजीनामा द्या. एकनाथ शिंदे जवाब दो, अजित पवार जवाब दो, एकनाथ शिंदे जवाब दो. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे. काय या ट्विटचा अर्थ घ्यायचा नेमका? माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना, म्हणजे माझं जर म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन, पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत, ते आसामला गेलेले सगळे होते ना, त्यांना पण सुरक्षितता दिली आहे. आता माझ्यासाठी, मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे, एवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे, तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे. तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी याची माझी विनंती आहे. देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले, हा त्यांचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल, पण मी हात जोडून एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक लेक म्हणून, एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. त्या ज्या नराधामाने ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे. याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही, आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार. आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे, आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे.